उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळो न अंतरी अखंडित वसोचित तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असोचित आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगो आता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे की सर्वसाधारणपणे कार्य आणि साधना वेगवेगळी आहे असा दृष्टिकोन अनेकांचा असतो। मग एके ठिकाणी असं म्हटलं गेलं आहे की दिव्य साधना ही सुद्धा एक महान कार्य आहे, या संबंधी सविस्तर मार्गदर्शन करावे। कार्य असं ज्याला आपण म्हणतो तर कार्य म्हणजे कर्म। जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कर्म हे असतंच। म्हणजे मनुष्य देहाच्या अपेक्षा जरी म्हटलं तर जन्माला आलेल्या प्रत्येक मानवी देहात असलेल्या जीवाला जीवन जगणं म्हणजे कर्म करणं आलं, लक्षात ठेवायचं। मग ते कर्म अनेक पद्धतीचं असतं। म्हणजे लहान मूल दूध पितं हे सुद्धा त्याचं कर्म आहे, आणि रडतं हे सुद्धा कर्म आहे, आणि हसतं ते सुद्धा कर्म आहे। म्हणजे जीवन जगणं याचा अर्थच कर्म करणं आहे। त्यामुळे इथे कार्य असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तिथे कर्म ह्या अंगाने जर अर्थ लावला तर प्रत्येकाला कर्म हे करावंच लागतं। आणि हे कर्म करीत असतानाच कर्माच्या अपेक्षित मी करता हा जो भाव प्रत्येकाकडे असतो, आणि जे कर्म केलं त्याचं फळही आपल्यालाच हवं ही आसक्ती,
आग्रह प्रत्येकाला असतो. म्हणजे कोणतेही कर्म केलं आणि चांगलं कर्म केलं असं कोणी कौतुक केलं तर ते आपल्याला बरं का वाटतं, कारण ते आपल्याला इच्छा असते लोकांनी कौतुक केलं पाहिजे, कळलं ना. असं आग्रह असतो, वाईट आहे नाही काय, चांगलं वाईट म्हणण्यासारखं नाही. पण त्याचं कौतुक कोणी केलं नाही तर आपला राग येतो, वाईट वाटतं. एवढं आम्ही करतो आणि आमच्याकडे ह्यांना कौतुकाचे 4 शब्द बोलता येत नाही, असं एक तक्रार असते बघा बऱ्याच वेळेला, सगळीकडे असते. म्हणजे बाहेर असेल का घरी, की एखादी स्त्री ज्या वेळेला तिच्या कार्याचं म्हणजे तिचे दिवसभर जे काही करत असते आणि त्याचं जर कौतुक घरच्यांनी केलं नाही तर तिला वाईट वाटतं, राग येतो. हे सगळं का असतं तर मी करता हा भाव असतो आणि जे कार्य केलं त्याचं फळही मिळालंच पाहिजे हा आग्रह असतो. आता ह्या कर्मचक्रामध्ये माणसं चक्रम होतात म्हणतात ते त्या कर्म करणं तर प्रत्येकाला आलंच, पण फळ आपल्या मनासारखं आपल्याला मिळालं नाही तर ह्या कर्त्याला म्हणजे मला म्हणजे मीला वाईट वाटतं, दुःख निर्माण होतं. म्हणून कर्म चुकत नाही आणि मी करताच हा आग्रह, मी करता आणि कर्माचं फळही मलाच मिळालं पाहिजे हाही आग्रह माणसाच्या दुःखाला कारणीभूत ठरतो. म्हणजे चक्रम होतं म्हणतो त्याचा अर्थच हा असतो की माणसं सुख दुःखामध्ये का अडकतात, कारण करते पण तिथे येतं आणि हे करते पण आल्यामुळे फळही मलाच मिळालं पाहिजे हा आग्रह तिथेच येतो. आणि दोन्ही गोष्टी माणसाच्या सुखाला आणि दुःखाला कारणीभूत ठरतात. चांगलं फळ मिळालं, लोकांनी कौतुक केलं, अप्रिशिएशन आपण म्हणतो, लोक अप्रिशिएशन करतात, हे जेव्हा आपल्याला बरं वाटतं, बरं वाटणं चांगली गोष्ट, काही वाईट नाही. पण नाही केलं तर वाईट वाटतं, हाही भाग. म्हणून कोणी कौतुक केलं तर त्याचा अहंकार होता कामा नये आणि कौतुक केलं नाही म्हणून त्याचं दुःखही होता कामा नये. पण हे शक्य होत नाही, कारण कर्मचक्रात माणूस गुंतलेला आहे. अगदी जन्माला आल्यापासून माणसाला कर्म चुकत नाही आणि हे जे कर्म माणूस जे करत असतो त्याला त्याचं मार्गदर्शन नसल्यामुळे त्याला भीती, अपयश ह्या सर्व गोष्टीमध्ये गुंता निर्माण होऊन जातो जीवनात, लक्षात घ्या. म्हणून सर्वसाधारण माणसं जे कार्य करतात, मग ते घरचं असेल, समाजाचं असेल, एखाद्या संस्थेचं असेल, एखाद्या ऑफिसचं असेल, तिथे ह्या कर्मचक्रातून कशी सुटका करून घ्यायची हे कळलं पाहिजे. इथे एकच महत्वाचा बोध लक्षात ठेवला पाहिजे. हे सर्व कर्म जे आपल्याकडनं होतं, मी करतो ही आपली कल्पना आहे. कारण देहभावामुळे मी करता हा भाव आपल्याकडे येतो. देहभावातून मी देह आणि हा मी देह ही हा जो भाव आहे आणि त्या भावातून करते पण आपल्याकडे घेतल्यामुळे कर्मफळाचा आस्वादही मलाच मिळाला पाहिजे हा आग्रह तिथे निर्माण होतो. माझ्या सुटका काय करायची तर जीवन जगण्याचं हे जे ज्ञान आहे
हे मिळणं फार महत्वाचं आहे. तिथे सद्गुरूंचं मार्गदर्शन फार उपयुक्त होतं. म्हणून एका संत कवीने जे वर्णन केलं ते पहिलं लक्षात घ्या. जे जे केले करशील करीतोसी म्हणेन मी केले. तेवढं मोठं सांगा रहस्य. मी केलं असं म्हणू नकोस. लक्षात घ्या. जे जे केले करशील करीतोसी म्हणेन मी केले. करशील, करतो आहेस आणि करणार आहेस. मी तिथे नसता कामा नये, हा महत्वाचा. जे जे केले करशील करीतोसी म्हणेन मी केले. स्मरण असो दिन रजनी प्रभू सत्तेनेच हे चाले. म्हणजे कर्मचक्रात चक्रम व्हायचं नसेल तर हा भाव पहिला प्रत्येकाच्या ठिकाणी असला पाहिजे. प्रत्येक मनुष्य देहाच्या ठिकाणी हे जे चैतन्य आहे, की जी जाणीव आहे, त्याचा बोध प्रत्येकाला व्हायला हवा. त्याचं कारण हे की प्रभू सत्तेनेच हे चाले. ही प्रभूची सत्ता नसेल तर कर्म होणारच नाही. आता साधा विचार करा. कर्म करण्यासाठी कर्मेंद्रियांची गरज आहे. 5 कर्मेंद्रिय म्हणताना महत्वाची जी 3 आहेत, सगळी महत्वाची, पण 3 आपण म्हणतो: हात, पाय आणि वाचा. हात कुठून आले? मी निर्माण केले? मीच विचार करतो. मी हाताने काम करतोय, ते हात कोणामुळे चालतात? कोणामुळे? पाय चालतोय, पाय निर्माण कोणी केले? आणि हे जे चालण्याचं कर्म आहे, ती शक्ती आली कुठं? बोलतोयस, ही जीभ आणि जीभेची जी रचना आहे उच्चार करण्याची, ती आपण निर्माण केली नाही. म्हणून प्रभू सत्ता शब्द वापरला की चैतन्य स्वरूपाची जी सत्ता आहे. सत्ता म्हणजे तिथे 3 अर्थ आहेत. जे सतत आहे, जे शक्ती स्वरूप आहे, आणि जे कधी नाही असं होत नाही. 3 गोष्टी लक्षात सतत आहे. ती प्रभू सत्ता आहे. म्हणून ह्या प्रभू सत्तेनेच हे चाले. म्हणून ते जे सांगतात ते परत लक्षात ठेवता आलं पाहिजे. जे जे केले करशील करीतोसी म्हणेन मी केले. स्मरण असो दिन रजनी प्रभू सत्तेनेच हे चाले. क्षणोक्षणी हे स्मरण असलं पाहिजे. कोणामुळे चाललंय? तर प्रभूची सत्ता आहे. प्रभू सत्ता हा शब्द वापरला अर्थ व्यवस्थित समजून घेता आला पाहिजे की जे दिव्य स्वरूप आहे, की ते जे अनंत स्वरूप ज्याला म्हणतात, की ज्याच्यातून हे सगळं विश्व निर्माण झालं, ज्याच्यातून आपण निर्माण झालो आहोत, ती प्रभू सत्ता आहे. चैतन्याची चित सत्ता. सदैव आठवे चित्ता तरीच बोली जे अनन्यता एरवी सर्व विफळ. ही जी सत्ता आहे हे सतत लक्षात. म्हणून चैतन्याची चित, त्यालाच प्रभू सत्ता म्हणतात. प्रभू सत्तेनेच हे चाले. सत्तेनेच तयाच्या उगवे मार्तंड वायू वाहतसे. जलवर्षे गुदेही धान्य फळे वृक्ष स्मरत जायचे. साधी गोष्ट आहे. त्याच्याच सत्तेने सूर्य उगवतोय, वायू वाहतोय, पाऊस पडतोय, त्याच्यात सत्तेने धनधान्य उगवत आहे, ती फळं उगवत आहेत. आता आंब्याचे दिवस, आंबे हवे कोणी आणले? अरे ती खाताना एकदा तरी आठवण झाली प्रभू सत्तेची, बस पाहिजे म्हणून धावतो. म्हणून प्रभू सत्तेचं स्मरण पाहिजे खाताना सुद्धा, की ते
त्याच्या सत्तेने खाणं होतं. गिळता यायची ती व्यवस्था आहे म्हणून गिळतोच, नाही तर तिथे गिळण्यामध्ये काय अडचण असेल तर गिळू पण शकत नाहीस. कुठे तुझ्याकडे सत्ता आहे? कळलं ना? म्हणून सत्तेनेच तयाच्या उगवे मातंड सूर्य वायू वाहतसे जलवर्षे भूदेवी. पाऊस पडतोय म्हणजे भूदेवी म्हणजे जमिनीमध्ये धान्य फळे उगवत. सत्तेनेच तयाच्या उगवे धान्य फळे वृक्ष स्मरत जायचे. झाडं बिडं सगळी उगवत आहे, ती कोणामुळे होत आहे? त्या प्रभू सत्तेने चाललेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. खावे प्यावे ल्यावे सर्व जमा खर्च श्रीहरी नावे. आता खाण्याची क्रिया करतो की कर्म करतोय? पिण्याचं पाणी पितो, कर्म करतोय. खावे प्यावे ल्यावे कपडे घालू शकतोस, ही सगळं त्याची सत्ता आहे, लक्षात घ्या. नाही तर हात पण वर होणार नाही, सत्ता नसते. माझा मावस भाऊ हात वर करता करता अट्टाकारण गेला, कळलं नाही, विचार शर्टच घातलं नाही. कळलं ना? प्रभू सत्ता आहे, लक्षात ठेवा. ती सत्ता एकदा बाजूला काही उरत नाही, लक्षात ठेवा. खावे प्यावे ल्यावे सर्व जमा खर्च श्रीहरी नावे. खर्च श्रीहरीच्या नावाने करायचा. कोण आहे? करता. करता कोण आहे? ती सत्ता म्हणजे श्रीहरी. ज्याला चैतन्य चिचित सत्ता म्हटलंय तो श्रीहरी. श्रीहरी म्हणजे चैतन्य स्वरूप. खावे प्यावे ल्यावे सर्व जमा खर्च श्रीहरी नावे. सुटलास गड्या रे बीज भर्जित बी पेरिता न कधी उगवे. इथे काय होतंय? भाजलेलं बी असेल तर पेरलं तर उगवलं जात नाही. सर्वसाधारण बी असेल तर पटकन उगवतं. जरा असं पाणी टाकलं, माती टाकलं की तिथे लगेच मोड येतो. काय दिसत प्रत्येक गोष्टीला. म्हणून इथे आपल्याला ह्या कर्मचक्रातून जर सुटायचं असेल तर प्रभू सत्तेचं स्मरण म्हणजे हे भाजलेलं कर्म आहे, त्याचं वाईट फळ आपल्याला मिळणार नाही. कळलं? खावे प्यावे ल्यावे सर्व जमा खर्च श्रीहरी नावे. सुटला सगळ्या रे वर्जित बी पेरिता न कधी उगवे. रज्जूचे स्मरण जरी सर्पाचा भास काय भिवविल. नित्य हरीसी स्मरता माया काय करील फोल जंजाळ. नुसतं हरीचं स्मरण म्हणजे मी करता नाही. करता कोण आहे? करता ही ईश्वरी शक्ती आहे, ज्याला आपण परमेश्वर म्हणतो सोप्या भाषेत. पण परमेश्वर म्हटलं तर ते कळलं पाहिजे. नुसतं परमेश्वर म्हटलं तर ते लक्षात येत नाही. तर हे चैतन्य स्वरूप आहे. हा विश्व ज्याच्यातून निर्माण झालंय, आपण ज्याचं निर्माण झालोय, ते तत्व जे आहे ते अनंत स्वरूप आहे आणि तेच प्रत्येक देहादेहातून कार्यरत आहे, हे स्मरण. म्हणून मी म्हणून कोणी नाही आहे, तो ईश्वर आहे, हा भाव लक्षात घ्या. प्रभू सत्ता म्हणत असताना दोन गोष्टी इकडे करता येतात की रज्जूचे स्मरण जरी सर्पाचा काय भास. जर तिथे एखादा काळोख्या खोलीमध्ये दोरखंड पडलेला आहे म्हणजे रज्जू, आणि तो आपल्याला जर माहीत असेल तर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला काय तो सर्प बिर्प का वाटत नाही. पण ज्याला तो दोरखंड, पूर्वीच्या गावामधल्या गोष्टी आहेत, पूर्वीचा काळ आहे, दोरखंड पडलाय आणि एखादा माणूस चुकून तर खोली गेला की त्याला काहीतरी दिसते लांब लावून, तो साप आला आरडाओरडा करायला लागला, साप आहे. पूर्वीच्या गोष्टीची आहे ही गोष्ट. विचारा आता साप दिसत नाहीत, कुठेतरी शोधायला लागतात. नागपंचमीला घेऊन येतो आम्ही, पाया पडत जातो, अशी आहे परिस्थिती तशी झाली. म्हणून रज्जूचे स्मरण जरी सर्पाचा भास काय भिवविल. नित्य हरीसी स्मरता. इथे हरीचं स्मरण पाहिजे. आता हरीचं स्मरण कळत नाही तर कोणाचं स्मरण पाहिजे? तर सद्गुरूंचं स्मरण. नित्य सद्गुरूसी स्मरता.
माया काय करील फोल, तिथे अहंकार येणार नाही, अज्ञानाचा भागही येणार नाही. कारण मी करतो हेच अज्ञान आहे. आणि म्हणून हे जे करणारं तत्व आहे ते अनंत स्वरूप आहे. आणि त्या अनंत स्वरूपाला पाहायचं असेल तर सद्गुरूंना पाहायचं असतं. इतकी श्रद्धा प्रचंड जर भक्ताकडे असेल तर त्याला मायेचा काही फटका बसणार नाही. कारण तो ह्या जीवन चक्रामध्ये चक्रम होण्यापेक्षा तो सुदर्शनधारी श्रीकृष्ण होईल. लक्षात ठेवा. कधी सगळं करते पण सद्गुरूमुळे होतं. करता सद्गुरू म्हणजे परत लक्ष व्यक्ती नव्हे, अनंत स्वरूप जेथून बोलतं, मार्गदर्शन करतं, ज्यांच्यामुळे आपल्याला जीवनाचा अर्थ कळतो ते चैतन्य स्वरूप म्हणजे सद्गुरू. लक्षात ठेवा. म्हणून दिसायला व्यक्ती म्हणजे समजून घेण्यासाठी रूपाचा आधार घ्यावा लागला, पण भाव काय असला पाहिजे ते अनंत स्वरूपच तेथे प्रगट आहे. कळलं ना. ते अनंत स्वरूपच प्रगट असल्यामुळे तिथे सद्गुरू पुढे शरणागत होणं हा एक भाव आहे. तिथे लक्षात घ्या. अनंत स्वरूप कळत नाही कारण ते दिसतच नाही. अर्थात ते कसं पाहायचं हे सद्गुरूच शिकवतात. म्हणून सद्गुरू जी साधना देतात आणि सद्गुरू जे कार्य कसं करायचं शिकवतात त्यावेळेला कार्य आणि साधना एकरूप असतं. जोपर्यंत सद्गुरूंकडनं हे शिकलं जात नाही की शिकवलं जात नाही तेव्हा कार्य वेगळं असतं आणि साधना वेगळी असते. लक्षात घ्यायचं. कधी एकरूप कधी होते आणि वेगळं कधी. कारण मीपणातून केलेलं कर्म हे माणसाच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरतं. कधी ते सुख मिळेल कधी दुःख मिळेल सांगू शकत नाही. आणि मीपणातून केलेलं कर्म हे अहंकारीचं कर्म असल्यामुळे ते पापात्मक असतं. आणि पापात्मक कर्म हे दुःख निर्माण करतं. लक्षात. म्हणून कर्तृत्वाचा मद नको आणि कर्मफळाचा आस्वादाची आसक्ती नको. लक्षात ठेवा. आता हे साधायचं कसं? सद्गुरू स्मरणामध्ये प्रभू सत्ता असं ज्यावेळेला म्हणतो आपण की हे जे अनंत स्वरूप आहे ते प्रत्येक देहातून कार्यरत आहे हे सद्गुरू जे ज्ञान देतात ते कळलं पाहिजे. पटकन कळणार नाही पण सद्गुरू जे मार्गदर्शन करत असतात त्याच्यातून पुन्हा 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 ज्यावेळेला साधना साधकाकडून होते, सद्गुरूंशी संवाद साधला जातो, सद्गुरू सतत जे मार्गदर्शन करत जातं त्याच्यातून ह्या कर्मचक्रातून मुक्त होता येतं. लक्षात नाही तर कर्मचक्रातच माणसं गुंततात आणि त्याच्यातून एक दिवस राम राम म्हणतात म्हणजे देह सोडतात. लक्षात घ्या. म्हणून रज्जूचे स्मरण जरी सर्पाचा भास काय भिवविल, नित्य हरीसी स्मरता माया काय करील फोल जंजाळ. मी नच करता ऐसे भावे ते कर्म कर्म संन्यास, त्रैलोक्य जाणताई साधे निष्कर्म बाधना त्यास. आता कर्म फळाचा बाध नको आहे. कर्म करताना नको असेल तर काय लक्षात ठेवायचं? मी नच करता म्हणजे ह्या भावातून जे कर्म केलं जातं त्यालाच कर्मसन्यास म्हणतात किंवा त्याला निष्कर्म नैष्कर्म्य म्हणतात. सगळं करतोय पण मी नाही करत. करायचं सगळं कर्म पण भाव काय? सोपं शब्दात समजायचं तर सद्गुरूंमुळे होत आहे. ही प्रचंड श्रद्धा पाहिजे की जे 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 झालं चांगलं मिळालं ते सुद्धा सगळं श्रेय सद्गुरूंकडे द्यायचं. आता सद्गुरूंना मोठेपणासाठी द्यायचं नाही, आपला अहंकार तिथे निर्माण होऊ नये म्हणून द्यायचं असतं. कारण लोक ज्यावेळेला कौतुक करतात किंवा लोक ज्यावेळेला आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात तीच लोक उद्या पाडायला पण कमी करणार नाहीत. कळलं ना. चढवतात. काही लोक मस्तपैकी हरभऱ्याच्या झाडावर चढवतात आणि पडलं की हसतात. अरे बघा काय भावना. कळलं ना. म्हणून खूप सावध राहावं लागतं. सगळीच मनापासून कौतुक करणारे असतात, कोणी स्वार्थापोटी कौतुक करणारे असतात,
कोणाला आपलं काहीतरी काम काढून घ्यायचं असतं म्हणून सुद्धा कौतुक करतात आणि निर्मळ मनाने पण कौतुक करतात. अशी वेगळे वेगळे कौतुक करणारी लोक आहेत. मग त्यासाठी सुटका काय करायची? मी नच करता ऐसे भावे ते कर्म संन्यास त्रैलोक्य जाणिताही साधे नैष्कर्म बाधना त्याचं. म्हणजे अगदी जगाला त्रैलोक्याला जाणतोयस पण जाणण्याच्या कर्मात सुद्धा कोण पाहतंय, कोण जाणतंय, कोणामुळे जाणतोय हे जर सतत लक्षात असेल तर ते नैष्कर्म असतो की ते कर्म संन्यास आहे. कर्म करून सुद्धा तो संन्यास लक्षात घ्या. आणि त्यामुळे इथे एक पुराणातली एक गोष्ट सांगितली जाते. त्याची सुंदर आहे ती गोष्ट. म्हणजे समजायला कठीण आहे पण सुंदर आहे. एकदा श्रीकृष्णाच्या राज्यामध्ये एक ऋषी, पूर्वी ऋषी मुनी भेटायला ऋषी मुनी एकटा यायचा नाही, त्याचे 500 शिष्य असायचे. आपल्यासारख्या आताच्या काळामध्ये 2 जण बरोबर आले तरी आपल्या गाडी वाटत जेवायच्या वेळा कशाला आला असा विचार करतो ना. पण पूर्वीच्या वेळी जेवायच्या वेळेला आता 500 आले ते 500ने जेवण द्यायला हेच मोठं पुण्य समजलं जायचं. लक्षात घ्या. आणि बसले यमुना नदीच्या पलीकडे आणि 500 जण आल्यामुळे सांगितलं. आणि अगदी जेवणाच्या अगोदर जरा मी जेवणाला ते आले की ते जेवूनच जाणार, त्याशिवाय काय नाही तर काय शाप घ्यायला लागायचे असं काळ होतं. तर श्रीकृष्णाच्या ज्या स्त्रिया होत्या त्यांच्या घरचे मंडळी होते सगळ्यांनी जेवण बनवलं आणि सगळं जेवण कोणा तिकडे पलीकडे नदीला मोठ्या जोरात नदी पार करणं कठीण होणार. त्यांनी श्रीकृष्णाला सांगितलं. श्रीकृष्णाने सांगितलं लक्षात घ्या म्हणजे बोला नदीला सांगा श्रीकृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर तू बाजूला मार्ग दे. आणि यमुना नदीने मार्ग दिला. या श्रीकृष्ण 100 मुलं आहेत. 100 मुलं होती श्रीकृष्णाला, 1-2 नाहीत. आणि गेल्या सगळं म्हणजे त्याने जेवायला वगैरे दिलं वगैरे परत यायला परत यमुना नदी मध्ये आली तरी पण त्या ऋषीनं सांगितलं. तर त्यांना म्हणायचं नदीला सांग हे ऋषी जर उपवाशी असतील तर मार्ग दे, आत्ताच जेवले. नदीने मार्ग दिला आणि त्या परत आल्या. लोकांना हा चमत्कार आहे का? नाही. लक्षात घ्या. म्हणजे त्याला बोध काय तो म्हणजे आता हे झालं न झालं ह्याच्या मागे अडकू नका. बोध महत्वाचा. श्रीकृष्ण मी नच करता त्याच्याकडनं जे कर्म मी करतो म्हणत नव्हता तर माझं काहीच म्हणत नव्हता. म्हणून बघा त्याने कंसाला मारलं, स्वतः राजा झाला नाही, लगेच आजोबांना राज्य दिलं. कळलं ना? तर दुसरं कोण असतं तर त्याच्याकडे एवढं ज्ञान आहे सगळं आहे तर स्वतः राजा झाला पाहिजे होता, नाही झाला. महाभारतात युद्ध करताना मी युद्ध नाही करणार म्हणाला, मी फक्त मार्गदर्शन करेन. पण त्याच्यामुळे कौरव हरले. पण तो मी नाही काय केलं. लक्षात घ्या. मी नच करता कर्म संन्यास कसं होतं ते लक्षात. ऋषी म्हणजे तसंच मी नाही जेवलो. आपण म्हणतो अरे वा वा काय बसू दिले काय आंबे छान खाल्ले मला बरं वाटलं गेला असं का. म्हणून कर्मचक्रातून जर सुटका व्हायची असेल तर महत्वाचा बोध लक्षात ठेवा. हे सगळं जे चाललेलं आहे ते प्रभू सत्तेने चाललंय. आणि प्रभू सत्ता लक्षात येण्यासाठी सद्गुरूंचं स्मरण केलं ती त्याचं श्रद्धा असेल की सगळं जीवन सद्गुरूंमुळे आपलं सुंदर चाललेलं आहे. सद्गुरूंमुळे लोक कौतुक करतात. त्या सद्गुरूंमुळे निंदा केली तरी सद्गुरूंचं आहे. काळजी करायची गरज नाही. काहीतरी चुकलं कबूल करा चुकलं म्हणून काही सांगायची गरज नाही. आपल्याला वाटतं चुकलं सांगायचं की नाही सांगा मुद्दाम नाही तर दुसऱ्यांनी चूक काढणे आपणच आपली चूक काढलेली बरी किंवा चुकलाय सॉरी आपण हे दुरुस्त करू शकतो. कधी ऑफिसमध्ये कधी कधी चुका होतात. पण इथे एक लक्षात ठेवायचं चुकलं आणि कोणीतरी हसलं तर वाईट वाटायला नको. का? मी नच करता. मी करता म्हटलं की मला वाईट वाटणार, कोणी कौतुक केलं की अहंकार होणार, या सगळ्या गोष्टी तिकडे होतात. म्हणून सर्वसाधारण कार्य म्हणजे मी करता ह्या भावातून जो करतो तर सर्वसाधारण. म्हणून मी करता म्हणता तेने तू कशी होसी, राम करता म्हणता प्राप्त होई यश कीर्ती प्रताप. म्हणजे बघा सद्गुरूंच्या
आधारे किंवा स्मरणातून जे जे कार्य केलं जातं ते कर्मसन्यास आहे, नैष्कर्म्य म्हटलंय. बाध नाही त्याला अजिबात, काहीच वाईट परिणाम मिळणार नाही. कारण तिथे मीच नसतो परिणाम घ्यायला. मी अमुक तमुक कोणच नाही. लक्षात ठेवा, मी अमुक आहे म्हटलं की कर्म तिथे मी असं केलं म्हणून बरं असं झालं, मी असं केलं म्हणून असं झालं, मी एवढं करतो ते मला प्रमोशन मिळत नाही की मिळतं. हे सगळ्या गोष्टीमध्ये मीपणा इतका असतो की त्याच्यातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर सोपी गोष्ट की आपल्याला जे मिळतं ते सद्गुरूंच्या कृपेने चाललंय. प्रत्येक गोष्ट सद्गुरूंनाच सांगत राहावी मनातल्या मनात, बाबा तुझ्यामुळे तुझ्यामुळे तुझ्यामुळे, की जे करते ते तुझ्यासाठी करतोय. म्हणजे अगदी सर्व गोष्टी, पाणी पिण्यापासून, साधं पाणी प्यायला पिताना सुद्धा तुझ्यामुळे पाणी पिते. लक्षात ठेवा, हे कर्म तुझ्यामुळे चाललंय हा एक जो भाव असतो, किंवा प्रभू सत्तेनेच हे चाललंय हा जो दृढ भाव असतो, त्या तिथे कर्म हे अकर्म होतं किंवा नैष्कर्म होतं, असं सगळं कर्माची जे वर्णन केलेलं ते तिथे. म्हणून कर्म हे करावंच लागणार, पण तिथे मीपणा असता कामा नये. हे सर्व कार्य प्रभूमुळे, प्रभू सत्तेने चाललंय की सद्गुरूंच्या मुळे चाललेलं आहे. सद्गुरूंनी जे आपल्याला आधार आहे, आपल्या जीवनाचा आधार हा सद्गुरू आहे. हे ज्या शिष्याकडे अखंड स्मरण असतं तिथे सद्गुरू स्मरण असतं. आपण झोपतो आणि उठतो ही प्रभूची सत्ता आहे. म्हणजे सद्गुरूंमुळे उठलो. आता बघा, परत सद्गुरू आणि प्रभू सत्ता ह्याची मेळ आपल्याला बरोबर घालता आला पाहिजे. सद्गुरूंना व्यक्ती म्हणून पाहिलं तरी समजणार नाही. सद्गुरू ही अलौकिक शक्ती ह्या देहातून प्रगट आहे हे जर कळलं तर हे मी काय म्हणतो ते लक्षात येईल. आणि म्हणून इथे सतत जे जे जीवन आपलं चाललेलं आहे हे प्रभू सत्तेने चाललंय. ज्ञानमार्ग प्रभू सत्तेने, भक्ती मार्ग सद्गुरूंमुळे चाललाय. भक्ती आणि ज्ञानमार्ग एकत्र झालं तर ते खरं सत्कर्म होतं. ह्या मीपणा विरहित कार्य करण्याची जी कला एकदा आत्मसात झाली तो सद्भक्त होतो. त्याच्या ठिकाणी सतत दिव्यत्वाचं स्मरण प्रकट होतं, मन स्थिर होतं, मन शांत होतं. फळ असं होईल, फळ तसं होईल ह्याची काळजी त्याला लागत नाही. सर्व देवावर सोडून द्यायचं. म्हणून देवा काळजी असं म्हणतात. तर देवा काळजी, आपल्याला काय काळजी करायची गरज? कारण मीच नाही तो काळजी कोण करणार? करता जो आहे त्याला काळजी करायची नाही. म्हणून सर्व जे जे आहे ते सद्गुरूंवर सोपवून जीवन जगणं. आपण आपल्या डोक्यावर सगळं मी केलंय, माझ्यामुळे हे चाललंय असं जे सतत वाटत असताना मी आहे म्हणून नवरा बायको भांडतात तेव्हा कधी बायको मी आहे म्हणून 2 वेळा जेवायला मिळतं, नाही तर काय मिळणार तुला म्हणतात ना कधी कधी. हे सगळं जे आहे तो अहंकार आहे. लक्षात ठेवा, अहंकार म्हणजेच तिथे दुष्कर्म आपल्याकडनं होतं हा त्याचा भाव असतो. म्हणजे तुम्ही किती सत्कर्म केलं तर थोडंसं दुष्कर्मच असतं. म्हणजे किती पाप आपण जन्माला आणतो कोणाच टाक. आणि म्हणून सर्वसाधारण कार्य वेगळं, कधी जर मीपणातून केलेलं कार्य असेल तर वेगळं आहे. आणि देवभावातून म्हणजे चैतन्य भावातून किंवा सद्गुरू भावातून जे कार्य केलं जातं ती साधना आहे. आता एकरूप आहे. लक्षात ठेवा, साधना म्हणजे काय? परत मी करता नाही तर करता जो आहे, ज्याला कसलंच नाव नाही, त्याचा अनुभव घेणं म्हणजे साधना. आता लक्षात घ्या काय म्हणतो सद्गुरूपणीत साधना हे जे आपण म्हणतो आहोत की आपलं जीवन हे माझं जीवन नाही तर ते हे चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. म्हणून सद्गुरूचं जीवन आहे हा भाव असला पाहिजे. चैतन्य स्वरूपाचं जीवन. माझं जीवन कसं म्हणणार? मी जन्माला आलो, कसा आलो मलाच माहित नाही. जेव्हा माणूस आता मीपणाचा विचार करतो, आईच्या पोटावर 9 महिने राहिला, कसा राहिलास? काहीच माहित नाही. बघा तुम्ही आता 9 मिनिटं सरळ बसता येत, साधनेला बसा
9 तास बसा. म्हटलं अरे बाप एवढं कोण बसणार. सर्वसाधारण माणसाला जर म्हटलं ना, बघा ना आपल्याला ना नामस्मरण, अरे बापरे नामस्मरण करायचं म्हणजे काय 3 तास असं बसेल, कोण बसणार असं. त्यापेक्षा दुसरं काहीतरी सांगा, आपल्याला काही भानगड बसत नाही. बरेच लोकांचा हा प्रॉब्लेम आहे. का? कर्तेपणाचा जो भाव आहे प्रत्येकाकडे, मी करताय, त्याच्यामुळे त्याला जमत नाही. 3 तास पिक्चरला मस्त बसतोस, तिथे म्हणत नाही मी 3 तास कसा बसू, अगदी त्या हसतो रडतो सगळं करतो त्या पिक्चरवर बघून. आणि देवाचं स्मरण नको म्हणतो म्हणजे किती कृतज्ञ. लक्षात घ्या काय म्हणतो आपण. म्हणजे इथे ही जी ईश्वरी सत्ता ज्याला म्हटलं जातं, किंवा दुसऱ्या भाषेत म्हणतोय सद्गुरूंची सत्ता, त्या सत्तेची अनुभूती साधनेतून येते. लक्षात घ्या, पटकन येणार नाही, तितकं सोपं नाही. परत लक्षात, पण करत राहायचं. करत राहायचं म्हणजे कसं करत राहायचं लक्षात घ्या. संतांनी नामस्मरण हे अगदी सोपं सांगितलंय. सोपं सांगितलं, त्यांच्या दृष्टीने सोपं. सर्वसाधारण माणसाला वाटतं राम 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 म्हटलं की झालं. एकदा महाराजांनीच प्रवचनात सांगितलं की शेवटच्या क्षणी सुद्धा नामस्मरण म्हणजे रामाचं स्मरण, तर रामाचं स्मरण झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला पुढचा जन्म चांगला मिळणार. तर महाराजांकडे एक हुशार माणूस होता. तो काय म्हणाला, सोपं आहे हो, आयुष्यभर कशाला रोज राम 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 म्हणाल, जन्मात मरताना राम म्हटलं की झालं. असं म्हणाले, अरे मला हे सुचवत नव्हतं म्हणाले. आणि नंतर हळूच म्हणतो मूर्ख आहेस. अरे हाताचा आणि मूर्ख का म्हणतो. अरे मरताना कोण समोर दिसणार तुला, यम येतो म्हणतात. यम, आणि यम देव असल्यामुळे दिसत नाही, पण रेडा दिसतो. रेड्यावरने यम येतो म्हणतात. खरं काही नसतं, पण सांगतात गोष्टी कशी असते. आणि तुला यम नाही दिसणार, पण तुला रेडा दिसणार. मग स्मरण कोणाचं होणार, रेड्याचं. मग पुढचा जन्म कुठचा होणार, रेड्याचा. आणि म्हणून सुरुवातीपासून रोज नामस्मरण केलं पाहिजे. पण नामस्मरण म्हणजे परत काय लक्षात घ्या. राम राम म्हटलं म्हणजे नामस्मरण, विठ्ठल विठ्ठल म्हणजे नामस्मरण नव्हे. मी म्हणणारी जी जाणीव आहे, ह्या जाणीवेने लक्षात घ्यायचं आहे. ती जाणीव आहे, तीच ईश्वरी शक्ती आहे, तीच प्रभू सत्तेचं सगुण रूप आहे. त्याचं अखंड स्मरण झालं पाहिजे. नाम साधन आहे, मार्ग आहे. त्या जाणणाऱ्या तत्वाला नाम दिलं जातं. संत त्याला नाम देतात. म्हणून संन्यास घेतल्यानंतर सद्गुरू त्या साधकाला, जो संन्यासी झाला, नाव वेगळं वेगळं देतात. मुक्तानंद, नित्यानंद, आनंद जोडला जातो. म्हणजे देहाला नाव नाही देत, तर त्या तत्वाला नाव देतात. तू मुक्तानंद आहेस, नित्यानंद. म्हणजे हे स्मरण त्याने करायचं असतं. संत किंवा सद्गुरू जे नाम देतात त्यावेळेला आपल्या ठिकाणी जे हे जाणणारं जे तत्व आहे, तेच अनंत स्वरूपच त्या रूपाने ते जाणतं आहे. हे अखंड स्मरण असणं महत्वाचं. ते मी करता नाही राहत, तिथे ते अनंत स्वरूप किंवा सद्गुरू स्वरूपच हे सर्व जीवन, जीवनातलं प्रत्येक कार्य त्या तत्वामुळे होत आहे. आणि म्हणून तिथे मी नच करता ऐसे कर्म ते कर्म संन्यास. मी नच करता ऐसे भावे, ऐसे कर्म म्हणजे भाव असला पाहिजे लक्षात ठेवा. मी करता नाही, पण आपलं लहानपणापासून नाव दिलं आणि छान छान करतो, छान छान करतो कोण करायला लावतात ना. चालला की टाळ्या वाजवल्या, लहान मुलं टाळ्या, अरे वा 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 चालला चालला. मोठं झाल्यावर कोण वावा म्हणत नाही, चालला चालला. पण नवीन नवीन असं पाऊल पहिलं टाकलं की किती कौतुक करतात आई वडील. आणि मग त्याचं अरे तू चालला, बाळा चालला, बाळ चालला, बाळ चालला. म्हणजे त्याचं का गोविंदा नाव असेल, गोविंदा चालला, गोविंदा चालला, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. हा कर्तेपणाचा भाव तिथे निर्माण झाला. कळलं, त्या कर्तेपणाला नाव दिलं. मी अमुक तमुक तो करता. आता हे कर्तेपण कुठपर्यंत जातं, माझं नाव जगात चाललं पाहिजे त्यासाठी. म्हणजे सिकंदर
जग जिंकायला का गेला, त्याचं नाव झालं पाहिजे तर म्हणून. आता कोण कोणाला सिकंदर कोण आणि काय कोणाला आठवतं, हल्लीच्या मुलांना तो पण माहित नाही. अलेक्झांडर जो आता तो आला कशासाठी, गेला कशासाठी, म्हणजे नावासाठी. बऱ्याच लोकांना आपल्याला मुलं हवीत. कशाला हवीत, नाव चाललं पाहिजे. माझ्याकडे आले होते लोक, त्यांनी मी म्हणलं अरे मुलं होतील ना होतील, परमेश्वरची कृपा समजून उगीच काहीतरी प्रयोग करत बसू नका. बरेच लोक प्रयोग करतात नको ते आणि स्वतःचे हाल करून घेतात. स्त्रीचे हाल होतात, पुरुषाला काय प्रॉब्लेम नसतो. तर मी त्यांना म्हटलं अरे कशाला करतो, जाऊ दे, होईल तेव्हा होईल चांगलं. तर तो मुलगा नवरा मुलगा म्हणजे जो पती होता तो म्हणून आपलं नाव चाललं पाहिजे ना. मी म्हटलं तुला पणजोबाचं नाव माहितीये? नाही माहिती म्हणतो. अरे मग नाव कसं, पणजोबाचे आजोबाचं वडील वाढलं तर तू झालं, नाव कुठं चाललं? पणजोबा एक तर आपला आजोबा माहिती आहे, त्याचे पणजोबा त्याच्या अगोदर खापर पणजोबा का माहिती आहे का? नाही माहिती, नावच नाही माहिती. मग कसलं नाव चाललं पाहिजे? एक पिढी पुढे नाव चालतं जास्तीच, ते पण लावतात म्हणून. पण आधी आईचं पण भावजन वडिलांचं नाव पण जोडतात ना, चांगली गोष्ट आहे. पण नाव चालण्यासाठी मुलं पाहिजेत. हा जो भाव आहे लोकांकडे, म्हणजे काही गोष्टी आपल्याकडे परंपरेनं मूल झालंच पाहिजे. नाही झालं की 10 वेळा लोक काय झालं, अरे ह्यांना नको तिथे नाक खुपसायला कोणी सांगितलं, पण कळत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये माणसं नको ते विचारायला जातात. अरे एकदा मुलीचं लग्न का नाही झालं, अरे तुला काय पडलंय, तिची इच्छा आहे नाही करायचं, सोडून द्या. प्रत्येकाला आपलं जीवन जगण्याचा अधिकार आहे हेच विसरतो आपण. नको तिथेच सांबार चौकशा करण्यात लोकांना वाटतं आपण एक तर सहानुभूती दाखवतो. काही लोक सहानुभूतीने विचारतात आणि काही लोक कुत्सित भावनेने विचारतात. दोन्ही गोष्टी असतात. पण ज्या गोष्टी नैसर्गिक पद्धतीने होतात ते सगळं प्रभूची सत्ता आहे हे लक्षात ठेवा. म्हणून कोणतीही गोष्ट प्रभू सत्तेशिवाय होऊ शकत नाही. हा जो भाव आपल्याकडे सतत असला पाहिजे. म्हणून साधनेला जे महत्व सांगतो की नामस्मरण सुद्धा ही जाणणारं तत्व तेच प्रभूची सत्ता आहे. तिची तीच सत्ता तिथे आहे आणि त्या सत्तेने सगळं चाललेलं आहे. तिथे मी म्हणून कोणी नाहीये. जिथे मी म्हणतो आपण आणि तिथे कर्म चुकतं, तिथे आहे ते सर्व देवाचं आहे. म्हणून देवा सर्व तुझंच आहे, देवा सर्वत्र देवा तूच सर्व आहे. सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे. बस तिथे दुसरं त्याच्यामध्ये अडकायला नको. म्हणून आपलं सगळं जीवन हे प्रभू सत्तेने चाललंय. कधी मरणार माहितीये तुला? प्रभूची सत्ता म्हणायचं, काय काळजी करायची गरज नाही. कधी हो मरणार नाही, मरशील, रडत रडत बसशील, कळलं ना. पण असं कधी मरणं विचार न करत, आपण मरणारच नाही असं वाटतं बरं. पण बाजूचा गेला आपल्याच वयाचा, अरे बापरे गेला, आता आपली वेळ यायला काय भीतो माणूस त्यावेळेला. पण इथे लक्षात ठेवायचं, गेला तो प्रभू सत्तेने गेला, जन्माला आला तोही प्रभू सत्तेने येणार. त्यामुळे त्याची काळजी करायची गरज नाही. जे नियमाने ते होणार आहे. तुला फक्त हे सगळं जीवन आनंदाने जगायचं आहे आणि आनंदाने जगण्यासाठी कर्तेपणाचा जो आग्रह आपल्याकडे किंवा मद आहे तो मद बाजूला झाला पाहिजे. लक्षात ठेवा, आज संस्थेमध्ये घराघरामध्ये कर्तेपणाच्या मदातून वाद आहेत. भांडण तंटे कुठे आहे? हा कर्तेपणाचा मद आहे. मी एवढं करतो आणि माझ्याकडे कोण बोलत नाही, काही करत नाही, हीच तक्रार असते. तू करता कुठे आहेस? पण त्याच्यातून दुःखी किती होतात माणसं. या कर्तेपणामधूनच फ्रस्ट्रेशन निर्माण होतं. लक्षात घ्या, टेन्शन हे कर्तेपणातून आहे. पण एकदा आपलं कर्माचं सगळं भाव आपल्याला ज्यावेळेला प्रभू सत्तेला किंवा सद्गुरूंना की ईश्वराला जर एकदा दिलं की जे होणार ते चांगलंच होणार, ह्या भावामध्ये जीवन आनंदाने जगता येतं. तिथे कसलंही टेन्शन राहत नाही. चांगलं परिणाम येवो का वाईट परिणाम, चांगली परिस्थिती येवो का वाईट परिस्थिती, दोन्हीकडे समत्वाने पाहता येतं. हे पाहणं फार महत्वाचं आहे लक्षात घ्या. आणि त्यासाठी साधना महत्वाची. म्हणून साधना हे सत्कर्म करणे म्हणजे
मीपणा विरहित कर्म करण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. म्हणून साधना फार महत्वाची आहे. साधनेतून दिव्य पुण्य निर्माण होते आणि त्या ईश्वर करता आहे किंवा सद्गुरूच करता आहे किंवा सद्गुरूमुळे हे सगळं चाललेलं आहे. ह्या भावातून जे जे कर्म केलं ते अलौकिक कर्म सुरू झालं. ती साधना आणि प्रत्यक्ष अनुभूती घेणं की ही ईश्वरी शक्तीच कशी आहे याचं जे मार्गदर्शन सद्गुरू करतात की एकांतामध्ये एका जागी बसून कसं ते अनुभवायचं आहे, तिथे कसं त्या विचारातून स्थिर व्हायचं आहे. कारण मीनच करता हा भाव किंवा आहे तो ईश्वरच आहे, ईश्वरच करता आहे किंवा सद्गुरूच करता आहे, हा भाव प्रकट होण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. नुसतं सांगून ते होणार नाही. म्हणून साधनेतून कर्म की साधनेतून करता ईश्वर हा जेव्हा भाव प्रकट होतो तेव्हा ते साधना आणि कार्य एकरूप असतं. आणि ज्या वेळेला मी करता येतो तेव्हा साधना वेगळी होते आणि कार्यही वेगळं होतं. म्हणून संत कोण की ज्याला कर्तेपणाचा मद नाही आणि कर्मफळाची आसक्ती नाही. लक्षात घ्या, हे महत्वाचं लक्षात ठेवा की संतांकडे पाहायचा दृष्टिकोन जेव्हा असेल तर मी करतो ते कधी म्हणत नाहीत. आनंदाने कार्य होत असतं, आनंदाने सगळं काही त्यांच्याकडनं होत असतं, पण त्यांना हे सतत माहिती असतं की हे सगळं जे आहे ते ईश्वर करताय किंवा परमात्मा करताय. हा भाव तिथे असला पाहिजे. हा भाव ज्या संताकडे असतो आणि त्या अंगाने जे मार्गदर्शन करतात त्यांना सद्गुरू म्हणतात. लोकांनी सद्गुरू म्हणून कोणा डोक्यात चढवतात नाही असं नाही. ते लोक कधी पाडणार पण असतात. जर यांचं ज्ञान अपुरं पडलं की म्हणतात काय होतं एक सद्गुरू म्हणून आम्ही काय भलतंच कधी बोलतात असं पण वाटतं ना. तसं होता कामा नाही. कारण हे जे दिव्य ज्ञान आहे, दिव्य ज्ञान काय आहे ती ईश्वरी शक्तीच आहे. ह्या शक्तीमुळे सगळं कार्य चाललेलं आहे. तिथे नम्रता असली पाहिजे. लक्षात घ्या, कोणी कौतुक केलं तर नम्र व्हायचं. का नम्र व्हायचं? सद्गुरूंच्या स्मरणातून नम्र व्हावं लागतं. जिथे सद्गुरूंचं स्मरण असेल तर नम्र होतं. जमिनीवर उभे राहतो आपण, नाहीतर आकाशात उडायला लागतो. एक जणांनी कौतुकला असो नाही आपण जमिनीवर आहे, पण थोड्या दुसऱ्याने कौतुकला आणखी जरा वर उडायला लागतो. उडता उडता आपण तरंगायला लागतो. तरंगता सगळे कौतुकाले फुगा सोडून टाकतात की तो पण धाडकन आपटतो. कळलं? त्यामुळे फार सावध राहावं की आनंदाने जीवन जगा. कौतुकाला आनंद घ्या, पण का आनंद घ्या? सद्गुरुराया तुझ्यामुळे आहे हे सतत स्मरणात ठेवा. अहंकारापासून आपल्याला लगेच सुटका होईल. लगेच म्हणजे नुसती सोपी भाषा आहे, पण भक्ती मार्ग हा सोपा म्हणतो त्यासाठी. ज्ञानमार्ग समजायला कठीण आहे. प्रभू सत्ता समजायला साधनेची नितांत आवश्यकता. कितीही शब्दाने सांगितलं तरी जोपर्यंत देहबुद्धी आहे किंवा देहभाव आहे तोपर्यंत ते कळणं कठीण आहे. म्हणून सद्गुरूजी साधना सांगतात त्या साधनेत पारंगत व्हायला हवं. ते पारंगत होता तिथे मीपणाचा अभाव जेव्हा व्हायला लागतो तिथे ईश्वरच आहे किंवा सद्गुरूच आहे ह्या भावात ज्या वेळेला त्या साधकाकडनं कार्य सुरू होतं तेव्हा त्याच्या खऱ्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. लक्षात ठेवा. म्हणून आहे सोपं म्हणायला गेलं तर सोपं आहे, पण कधी सोपं? ज्याच्याकडे साधना परिपक्व आहे. परिपक्व साधना म्हणजे नुसती शाब्दिक साधना नव्हे. कारण सद्गुरू सांगतात ती शाब्दिक साधना बरेच लोक करतात असं त्यांना वाटतं, पण जोपर्यंत आपल्या ठिकाणी हा मीपणा आहे असं आपल्याला जोपर्यंत कळतं तोपर्यंत आपली साधना परिपक्व नाही हे लक्षात घ्या. तिथे म्हणून सोपी म्हणजे सद्गुरू भक्ती करणं. सद्गुरू भक्ती म्हणजे सद्गुरूमुळे माझं सगळं जीवन आहे हा भाव तिथे असला पाहिजे. म्हणजे माझं म्हणजे ह्या मी म्हणणारं जे जीवन तत्व आहे त्या जीवन तत्वाचं सगळं कार्य चालू आहे. सगळीकडे कार्य त्या जीवन तत्वाचंच चालू आहे. त्याच्यामुळे सगळं झालं. तिथे मग मी म्हटलं की माझं येतं की तिथे जात येते, धर्म येतो, पंथ येतो.
सगळं अगदी पंथ म्हटलं तरी तिथे भेदभाव येतो आणि जिथे भेदभाव येतो तिथे द्वेष मत्सर सुरू होतो आणि जिथे द्वेष मत्सर सुरू होतो तिथे सगळं कर्म चुकतं. लक्षात. म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. विष्णुमय जग, जग विष्णुमय म्हणजे काय? हे सगळं परमेश्वरी शक्तीचं चैतन्य स्वरूपातून निर्माण झालेलं हे सगळं दृश्य जगत आहे आणि म्हणून सर्व तुझंच आहे हा भाव आपल्याकडे असला पाहिजे. सर्व जे आहे ते तुझं आहे आणि तुझ्यामुळे सगळं जीवन चाललेलं आहे. ते ज्यावेळेला सतत कृतज्ञता असेल म्हणून सद्गुरूंप्रती कृतज्ञता, सद्गुरूंप्रती प्रेम, सद्गुरूंप्रती शरणागती, सद्गुरूंप्रती सतत अखंड स्मरण जेव्हा ज्या साधकाकडे असतो त्या साधकाचं परिवर्तन तो सद्गुरुमय होण्यातून होतं. तिथे ज्ञान सद्गुरू जे सांगतात त्या ज्ञान तिथे प्रगट व्हायला लागतं आणि ती प्रज्ञा तिथे जागृत होते आणि त्याच्यातून ती साधना सहज तिथे प्रगट होते. लक्षात. साधना करणं वेगळं आणि साधना होणं दोन गोष्टी. व्हायला लागली की साधक मुक्त झाला म्हणून समजा आणि ही मुक्ती सर्वांना मिळो ही सद्गुरूचरणीच प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.